की माणसाचा डॉक्टर का जनावरांचं आहे? अहो रामभाऊ आता ते जनावर तपासते मला नंतर ते जनावरचं डॉक्टर. कानातलं बघा की राव माणसाचं आणलंय राव तात्या. आधुनिक सुविधा आहे, आधुनिक सुविधा आहे. असं काय तात्या हा मला ती हेडफोन पाहिजे. ए नाश्क्या हे आबरू घाला तू का आमच्यावर ह्यासाठी आला मागा लागून त्याला हेडफोन माहितीच काय अरे ते व्हेंटिलेटर असते ते कानात घालून. अहो बाळासाहेब व्हेंटिलेटर नसतं ते. सांगा डॉक्टर काय त्याला माहिती आडारी सगळी गोळ्या घेऊन आलो काय करता आता तशी आणायला सांगा काय माहिती त्याला व्हेंटिलेटरला टेटस्कोप. बघा शटअप कोप म्हणतात ते ओ, शटअप नाही रामभाऊ. टेटस्कोप. शटअप तुम्हाला समजून घेण्याचे काय पात्रता असते का नसते राहतात बरं असू द्या. नाही एक मिनिट उच्चार होती स्टेटस्कोप उच्चार नाही तुम्ही काय सदाशिव पेठेत जलमलं काय एका रामभाऊ. शटअप चला जाते पुढं. हा असू द्या डॉक्टर साहेब, घालावली सगळे माझे काय आता गावाकडचे माणसं जरा समजून घ्या तुम्ही त्यामुळे काय आता होतं शब्दाला इकडे तिकडे हा चालते गोष्टी. चला. चला येऊ का? चालतंय. चला, डॉक्टर साहेब चलो द्या. ओके धन्यवाद चालतंय. चला 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 अंगाताची फिर अंगाताची नमस्कार. राम 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 कुठलं गाव? ए कांबळेश्वर बारामती तालुक्यातलं कांबळेश्वर आलो आम्ही बर बर हा. काय येणं काय केलंय? रामभाऊ. नमस्कार. नमस्ते. मी आमच्या गावचा प्रतिष्ठित नागरिक रामभाऊ आणि आमच्या गावचे मार्गदर्शक आदरणीय तात्या. नमस्कार. तर तात्यांनी काय केलं? घरातली सगळी भांडी इकली आणि वैरण नाही. तर विषय कसा आहे, तात्यांच्या डोक्यात अशी आयडिया आली. काय आहे माहितीये का आता एवढा दुष्काळ पडलाय आणि तुम्ही सगळ्या हे सरकारने चारा छावणी सुरू केल्या आहेत जनावरांसाठी. पुण्याचं काम आहे आणि एवढे चांगलं सगळे लोक करतात